अमरावती विधान परिषद निवडणूक 2026 अंतर्गत मतदान प्रक्रिया पार पडली। यावेळी भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांनी अमरावती तहसील कार्यालयातील मतदान केंद्राला भेट देत पाहणी केली, तर या निवडणुकीत आपलाच विजय होईल असा दावा केला। शासनाच्या नियोजित वेळापत्रकानुसार विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान केंद्र सज्ज झाले आहे आणि प्रशासनाची पूर्ण तयारी झाली आहे। तर महायुतीचे उमेदवार आणि माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी अमरावती तहसील कार्यालयातील मतदान केंद्राला भेट देत तेथील व्यवस्थेची पाहणी केली। तर पाहणीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रवीण पोटे पाटील यांनी प्रचंड बहुमत मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला। तर मतदानासाठी नगरसेवकांमध्ये उत्साहाचं वातावरण असल्याचंही त्यांनी सांगितलं। आज विधान परिषद निवडणुकीचं मतदान आहे आणि सगळ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे की मागच्या 2 वर्षापासून म्हणजे 2 टर्ममध्ये मी नेतृत्व केला आणि माझ्या नेतृत्वामध्ये जे की चांगली कामं केल्या गेली त्या अनुषंगाने जवळपास 33 ते 35% साधारणतः जुने मतदार आहेत आणि माझं काम जे आहे साधारणतः सगळ्या मतदारांना माहीत असल्यामुळे म्हणजे मला तो उत्साह पाहायला मिळाला। मी 2-3 सेंटरचा कानोसा घेतला, आता आपल्यासमोर मी या ठिकाणी आलो। एक चांगला उत्साह सगळ्यांमध्ये आहे असं मला पाहायला मिळालेलं आहे। विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षानं तटस्थ भूमिका घेत मतदान न करण्याचा व्हीप आपल्या नगरसेवकांसाठी जारी केला होता। मात्र काही काँग्रेस नगरसेवक मतदानासाठी दाखल झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या। अमरावती विधान परिषद निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीमध्ये घडलेल्या घडामोडीनंतर अमरावती शहर काँग्रेसनं विधान परिषद निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आणि महानगरपालिकेचे 17 काँग्रेस नगरसेवक विधान परिषद निवडणुकीत मतदान करणार नाही असा व्हीप नगरसेवकांसाठी जारी करण्यात आला होता। मात्र तरी देखील काँग्रेसचे नगरसेवक धीरज हिवसे, लुबिना तन्वीर, जयश्री जठाळे आणि अफसरजहा सादिक शहा या 4 काँग्रेस मतदारांनी पक्षाचा व्हीप झुगारून मतदान केलं। काँग्रेसचे नगरसेवक व्हीप झुगारून मतदार केंद्रावर हजर पाहताच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। तर काँग्रेस नगरसेवक तातडीनं मतदान केंद्रावर आले आणि मतदान करून निघून गेले। मात्र त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी जाणीवपूर्वक संवाद टाळला। मात्र या घडामोडींनंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे। जैसी करणी वैसी भरणी अशा शब्दात आमदार रवी राणा यांनी एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया दिली। तर रवी राणा यांनी फुटलेल्या खासदारांना माझ्या पक्षात यावं अशी ऑफर देखील दिली। तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 2 खासदार माझ्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा रवी राणा यांनी केला। संजय राऊत आरोप करू शकतात, पण त्यांना हे माहित नाही की आता सगळ्यांचा श्वास गुदमरत आहे। जर आज तुम्ही पाहिलं उद्धव ठाकरेंसोबत राहून ज्यांचा श्वास गुदमरत आहे, जे खऱ्या अर्थानं पूर्णपणे त्रस्त झालेले आहे, त्या सगळ्यांना बाहेर चांगला श्वास घेण्यासाठी बाहेर पडावं लागते। त्याचं कारणच संजय राऊत आहे, उद्धव ठाकरे आहे। म्हणून कुठेही असा देणे घेण्याचा व्यवहार झाला मला असं वाटत नाही। एकदम प्रामाणिकतेच्या भावनेने हे सगळे 6 खासदार विकासासाठी किंवा आपला स्वतंत्र गट निर्माण करून कुठंतरी आपण लोकशाही पद्धतीनं काम केलं पाहिजे, हुकुमशाही पद्धतीनं नाही। म्हणून या उद्देशानं तो गट बाहेर पडला, गट बनत आहे। याच्यामध्ये पैशाचं कुठलंही लेनदेन झालेलं नाही आहे। पण मला विश्वास आहे की येणाऱ्या 6-7 महिन्यामध्ये फक्त उबाटामध्ये संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे 2घच जण राहतील। आमदारी राहणार नाही आणि त्यांच्यावर खासदारी कोणी राहणार नाही। अमरावतीमध्ये शेतकरी संघटनेतर्फे राज्य सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचं दहन करून सरकारचा निषेध करण्यात आला। यावेळी संघटनेनं रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला। कोणत्याही अटी शर्तींशिवाय राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी ही संघटनेची प्रमुख मागणी आहे। सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीनं लक्ष न दिल्यास यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। अंदर उपोषण करत आहे, पण अजून तिथे सरकारने दखल नाही घेतली। काय या शेतकरी पुत्राचा जीव हे सरकार घेणार आहे का? ह्या सरकारने 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सरसकट कर्जमुक्ती करू, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू असे आश्वासन दिले होते, पण त्यांनी अटी शर्ती लागू केल्या। ह्या अटी शर्ती 10% बी पुऱ्या शेतकऱ्यांना मान्य नाही आहे। म्हणून ह्या मुख्यमंत्र्यांना फसवेगिरी केली आहे। म्हणून त्याचा आज आम्ही पुतळा अमरावतीत जाळण्यात आलेला आहे। हे फक्त ट्रायल आहे। याच्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये प्रत्येक सरकारी कार्यालय जाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि या अमरावती जिल्ह्यातली शेतकरी
अजिबात शांत बसणार नाही. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीच्या विजयाचा दावा केला, तर सध्या राज्यभरात रंगलेल्या ऑपरेशन टायगरवर देखील त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. शिवसेनेतील वाढती नाराजी आणि संवादाचा अभाव यामुळेच ही स्थिती ओढावल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्रामध्ये 17 विधान परिषदच्या निवडणुका होत्या. 6 विधान परिषदच्या सीट्स अनाऊन्स झाल्या आहे. 11 सीटवर NDA भाजपा महायुती 75% वर मतं घेऊन जिंकत आहे. केवळ 25% मतं महाविकास आघाडीला मिळतील. काही ठिकाणी तर 90% मतं हे भाजपा महायुतीला मिळत आहे. त्यामुळे एक मोठा अभूतपूर्व विजय, यापूर्वीच्या कुठल्याही निवडणुकीत विधान परिषदेच्या असा विजय मिळाला नाही तेवढा मोठा विजय महाराष्ट्रामध्ये मिळतोय. मला असं वाटतं की एकंदरीत शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीनं खतखत आहे उद्धवजीकडे, ती खतखत बाहेर निघते आहे. तर उद्धवजीने विचार करायचा आहे की हे का होते आहे. शेवटी आज खासदारांना आपापल्या मतदारसंघात कामं करायची असतील तर त्या ठिकाणी सत्तेची गरज पडतच, आणि सत्तेशिवाय कुठलाही विकास होत नाही. आम्ही तसा अपोजिशन असलं तरी त्यांना मदत करतो, खासदारांना किंवा आमदारांना अपोजिशनच्या. पण त्यांनाही वाटतं की ज्या जनतेने आपल्याला निवडून दिला आहे त्या जनतेच्या विकासाच्या जे त्यांनी बाता केल्या आहेत, जाहीरनाम्यात दिल्या आहेत, मॅनिफेस्टो दिले आहेत, त्या विकासाचं काय होईल त्यांना भीती वाटायला लागली आहे की आता आम्ही पुढच्या वेळेस जेव्हा आपल्या मतदारसंघात जाऊ तेव्हा आम्ही काहीच केलं नाही आहे, किंवा आमच्याकडे सरकार नाही आहे, किंवा आम्ही काही करू शकलो नाही, किंवा डेव्हलपमेंट करू शकलो नाही. तर काय लोकांना शेवटी जर काही सांगितलं तरी जनप्रतिनिधीकडनं अपेक्षा आहे, खासदाराकडनं आमदाराकडनं अपेक्षा आहे. भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान राजकीय आरोप प्रत्यारोपांना वेग आला. अपक्ष उमेदवारांना महायुतीकडून दबाव टाकला जात असल्याचा केलेला आरोप भाजप आमदार परिणय फुके यांनी फेटाळून लावला. महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांचा विजय निश्चित असल्याचा दावा परिणय फुके यांनी केला, तर काँग्रेसला स्वतःचा उमेदवार मिळाला नाही, त्यामुळे भंडारा गोंदिया जिल्ह्यात बाहेरून उमेदवार आणावा लागला अशी टीकाही त्यांनी केली. ते डमी उमेदवार म्हणून उभे झाले होते, त्यांच्या कोण दबाव टाकणार आहे. आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे सन्माननीय माजी आमदार सन्माननीय दिलीपभाऊ बनसोड होते, तर त्यांच्यावर कोणीच काय दबाव टाकलेला नाहीये. आणि हे उमेदवारच नव्हते, हे तर काय ते आता कोणी भेटलं नाही काँग्रेसला लढवायला म्हणून एक आयता उमेदवार आणला. आम्ही कोणाला मागे घेणार, आम्हाला तर एवढा हलका उमेदवार भेटला, याला काय मागे घेणार आहे. एवढा हलका उमेदवार भेटल्यावर काय तिला मागे घेणार आहे. काँग्रेसचे चांगले उमेदवार होते, ते लढले असते तर निवडणूक चुरशी झाली असते. काँग्रेसचेच उमेदवार दिलीप बनसोड लढले नाही. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात सरसकट कर्जमुक्तीसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी त्यांची तब्येत प्रचंड खालावली. रक्तातील साखरेची पातळी सामान्य पातळीपेक्षा खूप कमी झाल्यानं तुपकर यांना कोणत्याही क्षणी हायपोग्लायसेमिया होऊ शकतो असं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र तरीही रविकांत तुपकर यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरूच ठेवण्यावर ठाम निर्णय घेतला आहे. सध्या तुपकर यांना अशक्तपणा, अंधाऱ्या येणे, उभी न राहता येणे यासह तीव्र डोकेदुखी अशी लक्षणे आहेत. तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन मागं घ्यावं असा वैद्यकीय तज्ज्ञांचा अभिप्राय असला तरी रविकांत तुपकर मात्र अन्नत्याग आंदोलनावर ठाम आहेत. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती, पीक विमा आदी मागण्यांवर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत अन्नाचा कण देखील घेणार नाही असा निर्धार त्यांनी केलाय. जीव गेला तरी चालेल पण आता माघार नाही म्हणजे नाही असंही रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केलं. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी सायंकाळच्या सुमारास डॉक्टरांनी रविकांत तुपकर यांची तपासणी केली. रक्ताच्या तपासणीत साखरेची पातळी 50पेक्षा कमी झाल्याचा रिपोर्ट आहे. पुढील काही तास रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन सुरूच राहिल्यास ही पातळी 40पेक्षा कमी होऊन हायपोग्लायसेमिया होऊ शकतो असं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. यामुळं शरीराच्या कार्यात अडथळा येणे, अशक्तपणा, शरीर थरथरणे, थंडी, चक्कर येणे यासह व्यक्ती कोमात जाऊ शकतो असंही वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. दरम्यान रात्री 10:30च्या सुमारास देखील वैद्यकीय पथकानं रविकांत तुपकर यांची तपासणी केली असून प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली आहे. रविकांत तुपकर यांच्या मागण्यांवर अद्याप शासनाकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आली नाही. सतत खालावत चाललेल्या प्रकृतीमुळे चिंता वाढली असतानाच त्यांच्या आईनं भावनिक प्रतिक्रिया देत सरकारला इशारा दिला. मुलाच्या प्रकृतीला काहीही झालं तर त्याची जबाबदारी सरकारची असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. की मी आई म्हणून सांगते की माझ्या मुलाची प्रकृती जर खालावली तर माझ्या तळतळाट त्याला लागल. इतके शेतकरी आत्महत्या करतात, सगळ्याचे तळतळाट घेऊन राहिले, ते टिकणार नाही सरकार त्याचा आशा.
3 दिवस झाले त्यांनी अन्न 3 दिवस झाले अन्नाचं कण खाल्ला आणि सगळे घरदार लिस्ट बी आम्ही कोणीच जेवत नाही, फक्त आम्ही सांगत नाही तर बसून. हे त्याला असं कळायला पाहिजे, सरकारनं ताबडतोब दखल घ्यायला पाहिजे. कोणता फडवणीस तो आखली पाहिजे न त्याला. मग ते सत्ताधारी आहे ना, मग सत्ताधारी पक्ष कसा असतो, सत्ताधारी मायबाप असते जनतेचे. असे उठावरले शायने होऊन बसले ते नुसते गधे. बातम्यांची मालिका पुढे अशी चालू राहील. आपण पाहत रहा USN न्यूज. नमस्कार.